मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण रात्री मित्रांनो सूर्यदेवता जे आहेत ते अजूनवर आलेले नाही आहेत. त्यांच्या आधी मी बडे बुजुर्गों की बात मान लेनी चाहिए. तर चला मग मित्रांनो, आपलं आता वर्कआउट सगळं झालेलं आहे. तर जाऊया तिकडं. तर मग मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का? आता आपल्याला मारायची बंदी चक्कर ह्या वावराला, कारण की शेताला एक चक्कर मारणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि आपल्या डिसिप्लिनमध्ये हे पण येतं. मित्रांनो, एक चक्कर मारली की कसं आपलं सगळं सामान व्यवस्थित ठिकाणावर आहे का नाही, कोणतं सामान कमी आहे, कोणतं सामान जास्त आहे. जर काही सामान कमी असलं मित्रांनो, तर आपण घरी गेल्यावर ते सामान आणू शकतो, नाही तर मग डबल इथं आपल्याला डबल परेशानी होती. त्याच्यामुळे मित्रांनो, एकदा चेक करून घेणं आपलं काम आहे. तर चला मग मित्रांनो, एकदा आपण राऊंड मारून घेऊया. तुम्हाला सांगतो मी काय काय अडचणी आहेत आणि काय काय नाही. तर मित्रांनो चला मग भेटूया तुम्हाला राऊंड मारताना. तर मग मित्रांनो, आता आपलं चक्कर मारणं चालू आहे. बघू शकता तुम्ही, मी सगळ्या वावराला एकदा चक्कर मारून घेतो आहे. तर मित्रांनो, मला एकदा बाग दिसली होती, तर कालच्या सारखी मित्रांनो ही आहे. मित्रांनो, आमच्या वावरातली फेमस बाग, याला पाणी येण्याची काहीच गरज नाही आहे. तसंच येतात ते, आणि माझ्या पिकाला जर पाणी नाही दिलं तर ते सुकायला लागते. मित्रांनो, असं का होतं मला समजत नाही आहे. तर मग मित्रांनो, आपल्या शेतामध्ये काहीच कशाचीच कमतरता नाही आहे. तर मग चला मित्रांनो, आता आपण आपलं काम करूया, खतमन जाऊया घराकडे. घरी जाताना मित्रांनो, आपल्याला घासायचे दातं कशानं घासायचे हे मी तुम्हाला रस्त्यानं सांगणार आहे, कारण की ते एक सिक्रेट आहे. तर चला मग मित्रांनो, मी निघालोच होतो मित्रांनो आपल्या घराकडे. तर मग ते तेवढ्यातच मित्रांनो सूर्यदेवता जे आहेत त्यांनी आपलं तोंड काढलेलं आहे, आणि मित्रांनो मला पाहून त्याने आपलं तोंड लपवून पण घेतलेलं आहे. तर चला मग मित्रांनो, जेव्हा मला सूर्यदेवता दिसले तेव्हा मी तुम्हाला त्यांचं तोंड दाखवतो. मित्रांनो, ते पहा थोडी दाखवून राहिली आता आणि पूर्णपणे आता दिसत आहे. मित्रांनो, तुम्हाला दिसतात का नाही काय घराकडे मित्रांनो? तर घराकडे जाताना मित्रांनो आपल्याला इथून दिसली. मित्रांनो बघा, टाईम कसाच निघून जातो. मित्रांनो, आपल्याला जे आयुष्यात जे करायचं असलं ते पटकन करा मित्रांनो, कारण की टाईम राहत नसतो. मित्रांनो, कालच ही तूर पेरली, काल नव्हती पेरली पण काही दिवस झाले पेरली होती, आणि दिवस कसे पटापट निघून जातात हे तुम्हाला सांगायसाठी मी तर आलतो. मित्रांनो, तर सूर्यदेवता बघू शकता कसे हसत आपल्याकडे, पण मी व्हिडिओ बनवतोय. तर चला त्यांना टाटा बाय बाय करून जाऊया आपण आपल्या घराकडे. मित्रांनो, काल मित्रांनो हेच ते झाड आहे, ह्या झाडाचे आणि मी दातं घासत असतो. मित्रांनो, मग आपले लय मोठे कोलगेटचे न्यायचे, त्याचे पैसे वाचले मित्रांनो. तर चला एक काडी तोडून घेऊया, याचे दातं घासायचे. तुम्हाला फायदे पण सांगतो मी आता काही. तर मग मित्रांनो, यांना फायदा असा होतो की तुमच्या दातातून जे रक्त येते ना ते येत नाही, ते बंद होते. दातं दुखणं बंद होतात, तुमच्या कोलगेटचा खर्च कमी होतो, तुमच्या सगळ्याच गोष्टीचा खर्च मित्रांनो सकाळी कमी होतो, आणि तुमच्या तोंडातला वास येणं पण कमी होतं. मित्रांनो, हेच काडी नाही आहे मित्रांनो. आपल्याला 365 दिवस जर आपण दातं घासले वेगवेगळ्या काडीनं तर आपल्याला पुरतात. तर चला मग मित्रांनो, असं नवीन तर मग मित्रांनो, मी चाललो होतो एडी चाळे करत रस्त्यानं. तर तुम्ही बघू शकता की लोक आता येणं चालू झालेले आहेत, इकडे गाड्या पण येणं चालू झालेले आहेत, आणि इकडे सूर्यदेवता बघू शकता तुम्ही भरपूर छान दिसून राहिलेले आहे. मित्रांनो, त्याच्यासाठी मी तुम्हाला इथं घेऊन आलो. तर तुम्ही सूर्यदेवता जरा आनंद घ्या. मी जरा दातं घासतो. मला ना बाबा सूर्यदेवताला पहा, ते बी मी त्याच्याकडं कॅमेरा केल्यावर झाडाच्या आडून जाते आले बाहेर. मित्रांनो बघा किती छान दिसतात. तर चला मग मित्रांनो, जाऊया आपण आपल्या मंजिलकडं. भेटूया तुम्हाला. आता हे आलो तुझं घरी येऊन केली आपण, आता आंघोळ गिंघोळ केला, नाश्ता. आता बघूया आता आपल्याला काय करायचं मित्रांनो. खाली येऊन एकदा चक्कर मारून येऊ, नाही तर मग जाऊया वर. तर मग जाऊया आपण आता वर, नाही तर मग इकडंच जाऊ, नाही तर मग इकडं जाऊ. बघूया कुठं तिकडं जायचं तर एक्झॅक्टली सूर्यदेव. तर मित्रांनो, आता गोष्ट तर अशी आहे की आपण आता खाली आलेलो आहे, आणि हा मस्त शेतात जायचा रस्ता आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आणि इकडं पूर्ण सुनसान जागा आहे मित्रांनो, काहीच नाही आहे इकडं, फक्त सगळं सुनसान झालं आहे ना. अजून 15-1 दिवसामध्ये सगळं सुनसान होणार आहे. तर मग मित्रांनो, आपल्याला आता काय करायचं माहिती आहे का? आपल्या शेतामध्ये जायचं आहे आणि काहीच करायचं नाही, फक्त चक्कर मारायचे. इकून तिकून गवत तितकं वाढलं आहे की कमरा लोक येतं का काही दिवसानं. तर चला मग जाऊया आपल्या शेतात, म्हणजे की नेटामध्ये, आणि बोलूया तुम्हाला तिथं जाऊन काय काय होतं काय काय नाही. तर मित्रांनो बघू शकता, चारोळ्याचं झाडाला मस्तपैकी फुरळा आलेला आहे. आता फुरळा आला तर तुम्हाला मी भेटतो खाणताना. हे बघू शकता पाखरं कशी मस्ती हो. तर मग मित्रांनो, आपण आता इथं आलेलो आहे. तुम्ही बघू शकता की आमचं नेट कसं आहे. तर मित्रांनो, कोणतरी याच्यात जायला आहे, काहीतरी खतपत केलेली दिसते. तर चला मग मित्रांनो, काय काय आपलं सामान इथलचं गायब आहे ते बघूया मित्रांनो आपण. आणि आपले नेट बघू शकता तुम्ही किती भारी आहे. ते बघा मित्रांनो, आता आपले नेटाचं बघू शकता तुम्ही किती भारी आहे. तर मित्रांनो, इकडे पाणी जरा जास्त आहे, आपल्याला तिकडं वर पाणी कमी आहे. तर मग मित्रांनो, इथं आपल्याला आता काहीच करायचं नाही आहे. थोडंफार इकडे तिकडे चक्कर मारूया, आणि मग जाऊया आपण आपल्या वापस शिपायला डबल आपल्याला. तर मग मित्रांनो, आपली मिरची बघू शकता तुम्ही तिकडे पाय भारी आहे मित्रांनो. आणि बघू शकता की आपण आता इथं मस्तपैकी एन्जॉय करत आहे मित्रांनो. आणि हे बघू शकता तुम्ही पूर्ण पॅक आहे मित्रांनो, याच्यात आत कोणी येऊ शकत नाही आहे मित्रांनो. पण मला समजत नाही आहे की
आपण जो काम करतो मित्रांनो तो कशासाठी करतो, पोटासाठी करतो. पोटाला जर खायला भाकर नसली तर ही लई मोठी गोष्ट असते. जर तुम्हाला पोटाला खायला भाकर असेल तर मित्रांनो तुम्ही लई नशीबवान आहात. चला भेटूया. चला मग मित्रांनो, आता झालं आपलं इथलं काम गेम सगळं ओके झालेलं आहे मित्रांनो, आणि आपण चाललो आता घराकडे. तर मित्रांनो इथलं काम गेम काहीच नव्हतं मित्रांनो, फक्त आपल्याला चक्कर किक्कर मारायची होती. तर मग आता इथं आपण चक्कर किक्कर मारून घेतलेली. आता चालू आहे आपण आता आपल्या रस्त्यानं कुठंतरी जाऊया, बघूया कुठं जायचं आहे. नाही तर मग आबोधोबत मित्रांनो एक गोष्ट ध्यानात आली, आपल्याला एक गोष्ट आणायला जायची. चला मग तुम्हाला घेऊन जातो मी तिकडं, ती गोष्ट आपण आता आणूया. तर मग मित्रांनो आता आपण तिथून ते बिबे खाल्लेत थोडेफार आणि निघालोय मित्रांनो आता आपल्या घराकडे. तुम्ही बघू शकता की इकडचं वातावरण कसं आहे. आणि चला मग तुम्हाला भेटतो मी आता. डायरेक्ट निघालोय आता घराकडे. ते बघू शकता तुम्ही वातावरण किती मस्त होईल आता इथं. तर मित्रांनो इथं वातावरण भारी आहे आणि ऊन पण पडलेलं आहे. तर चला मग भेटूया मित्रांनो डायरेक्ट आता. मग मित्रांनो एक औषधी पौधा म्हणजे की तुम्हाला दाखवायचं आहे की आमच्या इकडं उन्हाळ्यामध्ये त्याला भरपूर साऱ्या चारोळ्या फरोळ्या येत असतात मित्रांनो. त्याचे गुणधर्म फायदे तुम्हाला सांगतो 2-3 मित्रांनो. तुम्ही एकदा झाड बघून घ्या. हेच ते झाड आहे मित्रांनो, हे झाड नीट बघून घ्या एकदा. हे ह्याच्या जर का तुम्ही गोडंब्या फोडून जर खाल्ल्या तर तुमचे टोंगळे दुखी, तुमचं अपचनाची शक्ती, तुमच्या सगळ्या बिमाऱ्या नीट होतील मित्रांनो. असे याच्यात औषधी गुणधर्म आहेत आणि असे भरपूर झाडं आहेत मित्रांनो जंगलामध्ये तुम्हाला सांगण्यासाठी. तर चला मग मित्रांनो तसे झाडं खोजूया आणि तुम्हाला त्याची माहिती देऊया. डबल अपचन तुम्हाला जर जेवण केल्यावर पचत नसेल तर त्यानं पचतंय मित्रांनो जेवण तुमचं. तर अशाच नवीन नवीन कंटेंट घेऊन येऊ. शिपायला हरभरा फायनली मित्रांनो हो आहे पंप आणि हो आहे मी. तर मित्रांनो आता जायचं आपल्याला फायनली हरभरा शिपायला. तर चला मग मित्रांनो भेटूया आता डायरेक्ट पंप घेतल्यावर इथून निघल्यावर मित्रांनो. गाडी घेऊन जाणे कारण की ते भरपूर लंब आहे. नेमकं जेवण झालं मित्रांनो. हे पहा हाताचे अजून नेमकं धुत. तर चला मग जाऊ मग मित्रांनो. तिथून आता आपण निघलोय आपल्याला जाता त्या शिपायला. चला मग आता जाऊया वावरामध्ये. तर भेटूया शेतामध्ये गेल्यावर. आपण चालू आता गाडी घेऊन. तर चला मग आता आपण आपल्या शेतामध्ये इकडं बघू शकता की आता आपल्याला इथं आलेलो आहे मित्रांनो. पलीकडे जे आहे ते आता हरभरा आहे ते आपल्याला आता शिपायचं इकडं. तर मग मित्रांनो आता आपण आता हरभरा शेतामध्ये आलेलो आहे. तुम्ही इकडे बघू शकता की हरभऱ्याचं शेत पण आहे इथं. मोठं शेत मित्रांनो हरभऱ्याचं. तर मग मित्रांनो आपल्याला आता इथं शिपायचं आहे. तर मग इथं एक काम करूया आता, पंप याची वाट बघूया. पंप जर आला मित्रांनो मग आपण याला एक शिपूया मित्रांनो. हरभरा बघू शकता भारी आहे, खूप सारं भारी आहे. तर चला मग मित्रांनो करूया एन्जॉयमेंट हरभरा शिपायची. तुम्ही बनवून राहा माझ्या व्हिडिओमध्ये असेच नवीन नवीन कंटेंटसाठी. फॉलो करा, सबस्क्राईब करा. हे बघू शकता हे 7.5 HP सोलर आहे मित्रांनो, मोडलं ते. तर चला मग आपण एकदा विहीर पण बघूया. इथलची विहीर आहे मित्रांनो, भरपूर छान विहीर आहे. तर चला मग मित्रांनो तुम्ही बघा विहीर, मी दाखवतो तुम्हाला विहीर. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही विहिरीतलं पाणी तर भरपूर खोल जाईल. बघू शकता पुढं नाही जायचं मित्रांनो कारण की बांधेल नाही, मला पाहुणं नाही आहे. चला मग आता आपलं जे शिपणं आहे ते झालेलं आहे. हे हरभरा आता बघूया काय करायचं आहे. तर नाही तर जाऊया आता डायरेक्ट घराकडे. भेटूया तुम्हाला आता डायरेक्ट घरी गेल्यावर, नाही तर मग गाडीजवळ भेटूया आपल्या. तर चला मग बाय बाय मित्रांनो. आता इथं आपलं शिपणं झालेलं आहे आणि आपण चाललो आहे आता दुसरीकडे शिपायला पंप घेऊन. तर मग चला मित्रांनो भेटूया लोकेशनवर डायरेक्ट गेल्यावर, नाही तर भेटणं पण होणार नाही आहे. तर बघूया काय काय अडचणी होतात आपल्याला शिपताना, काय काय नाही मित्रांनो. पाणी लई लांबून आणायला लागतंय. तर बघू शकता तुम्ही किती अडचणी राहिली तर आम्हाला आता पाणी. आपण इकडे आलो शिपायला, शिपूस आपण आपलं झालेलं आहे मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता की आपलं हरभरा जे आहे ते आता आपण इथून शिपूस आपण घेतलेलं आहे आणि आता आपण चाललो मित्रांनो आता आपल्या घराकडे. इथे मग मित्रांनो चला आता जाऊया घराकडे. तर मित्रांनो आपली गाडी जी आहे ती तिकडे आहे मित्रांनो. तर मग मित्रांनो आता आपण आलो आता आपल्या घराकडे. बघू शकता तुम्ही घरी मस्त असे केस आपले समोर आलेत मित्रांनो. आपलं घर बघू शकता तुम्ही. आता मित्रांनो दुपारचे मित्रांनो 2 वाजलेत. आपला लिंब पण बघू शकता भरपूर भारी आहे. आपली गाडी बघू शकता मित्रांनो भरपूर भारी इकडे. आपल्या वस्तू आपल्याच कामी असतात मित्रांनो, दुसऱ्याच्या वस्तू आपल्या कामी नसतात. त्याच्यामुळे मित्रांनो बघा ते पाणी आता त्यांच्याच कामी, आपल्या काही कामी नाही आहे. त्याला फक्त पाहूनच पान फुलवा असं आहे. तर मित्रांनो पराला बघू शकता, हे घर बघू शकता मित्रांनो. बलकुरपा डाळीचं माझं ते. आणि सकाळी जर उठलो ना मस्त काश्मीरचा फील होतो मित्रांनो इथून. तर चला मग मित्रांनो अशाच नवीन नवीन गोष्टीसह आपण व्हिडिओ चालू ठेवू आपला.
तो शेतामध्ये शिपायला शेतामध्ये शिपून सापून आपण आलो घरी. घरी येऊन मी केली मित्रांनो जरसे आंघोळ, जरसे जेवण पण केलं आणि आता चाललो आहे आपण आता डबल आपल्या शेतामध्ये. तो आता पायी चाललो आहे, आता डबल आपल्याला घरी यायचं काम नाही मित्रांनो. आता चला डायरेक्ट भेटूया आपल्या शेतामध्ये. तर मग मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या या ब्लॉगमध्ये. ब्लॉग तर आपला सकाळी चालू झाला होता, पण मित्रांनो असं वाटलं की तुमच्या संग डबल एकदा ब्लॉग चालू करा. मित्रांनो बघू शकता तुम्ही आता हे झाड मित्रांनो तुरीचं. तर हे झाड आता मित्रांनो आमच्या वावरातलं तो शेवटचं तुरीचं झाड आहे, कारण की सगळ्याच्या तुरीच्या शेंगा सोंगणं झालेल्या आहेत मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता की काही राहिले असेल तर ते बी आता सोंगणं होतात मित्रांनो काही काही दिवसानं. तर मग मित्रांनो आता सोंगणं होतं ते मग माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की आता काही राहिले समजा ते आता 10-15 दिवसामध्ये पूर्ण सोंगून झाले होतात मित्रांनो. तर मग आता बघू शकता तुम्ही आपलं लसणाचा बाग भरपूर छान आहे मित्रांनो, आणि त्यामध्ये एक झाड पण आहे. आणि मित्रांनो इकडं पण एक तुरीचं झाड बघू शकता तुम्ही मित्रांनो. हे डेअर बघू शकता, हा आहे मिरच्यांचा मित्रांनो. हा इकडं आपले झाडं झुडपं सगळे आहे मित्रांनो, आणि इकडं आपली विहीर पण आहे मित्रांनो. तर चला मग मित्रांनो बघूया आपल्याला काय काम करायचं आहे. तर बोलतो तुम्हाला मी. तर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. बाय. तर मग मित्रांनो आता झालेत मित्रांनो 4:45चा टाईम, म्हणजे मित्रांनो आता 4 वाजता एक्झॅक्टली आपली लाईन आज येते मित्रांनो. तर आज पण जर लाईन नाही आली मित्रांनो तर मग माझं टमाटे जे आहे ते आता डायरेक्ट सुकणार आहे मित्रांनो, कारण की त्याला पाणी जर नाही भेटलं तर ते काय करणार आहे ते सुकणारच आहे. पण बघूया आज लाईनीचं यायची वाट बघूया, आणि लाईन जर आली तर आपण याला पाणी सोडूया. तर मग आज पण आपल्याला पाणी सोडायचं भाग आहे मित्रांनो. तर मग मित्रांनो लाईन तर काही आपली आलेली नाही आहे, एकदा आपण चेक करून बघूया लाईन आली की नाही. तर मग आपल्याला काय काम करायचं आहे इथं मित्रांनो. लाईन आली तर आपल्याला याच्यात पाणी सोडायचं आहे, दुसरं तर काहीच करायचं नाही आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता की हे जे गंदगी आहे मित्रांनो, हे पहिलं आपलं मिरचीचं होतं मित्रांनो, ते आता चाललं आपलं बाहेर काढणं. तर मग याला एकदा बाहेर काढून घेऊया आपण, आणि मग बोलतो मी तुमच्या संग. हे बघू शकता मी चावळ बी आणलं त्याला आता बाहेर काढायला. चला आता याला पटकन बाहेर काढून घेऊया आणि मग बोलतो मी तुमच्या संग. तर मग मित्रांनो आपण जे आता ते सगळं बाहेर नेऊन टाकलेलं आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये मला भरपूर बेजार झाला आहे, कारण की ते लई मोठं होतं. तर मग मित्रांनो जावाचं काम तवाच करायला पाहिजे, तवाचे गहू तवाच खायला पाहिजे मित्रांनो. तर चला मग मित्रांनो आपण आता बघूया की आपल्याला दुसरं काय काम करायचं मित्रांनो. लाईन तर आपली अजून पण काही आलेली नाही आहे. तर मग चला मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की पाण्यावाचून माझे झाडं किती सुकलेत मित्रांनो. तर चला एकदा बघूया लाईन आली की नाही तर, आणि याच्यात मोटर चालू करून देऊया, जेणेकरून आपल्याला पाणी भेटून जाईल. तोपर्यंत मी हे सगळं साफसूफ करतो मित्रांनो. आता 4:30चा टाईम झालेला आहे, लाईन आता आलेली मित्रांनो, पण आपलं बोर्डचं स्टार्टर हे खराब झालेलं आहे मित्रांनो. अशा अडचणी येत असतात शेतकऱ्याला. तर मग आपण एक ते काढून नेऊ, आपण तिकडं चालू करून बघूया चालू होते की नाही. तर चला मग भेटूया तिथं तुम्हाला गेल्यावर. तर मग मित्रांनो आपण जे स्टार्टर होतं ते काढून घेतलेलं आहे मित्रांनो. आता विहिरीची मोटर आपण चालू करून बघितली होती, ती चालू झाली मित्रांनो. आणि आपण आता चाललो आहे मित्रांनो इकडं. तुम्ही बघू शकता की आपण आपल्या शेतामध्ये आहे, आणि आता बघूया की चालू होते की नाही. तर मित्रांनो बघू शकता किती मोठी परेशानी झाली मित्रांनो. काल लाईन आली नव्हती आणि आता आपल्याला झालं आहे आता स्टार्टरचं प्रॉब्लेम. तर मग स्टार्टर आपण आता ते काढून चालवलं आहे. तर मग मित्रांनो आपली मोटर आपण आता एक्सचेंज केलेलं आहे, बघू शकते. तर 2 स्टार्टर लागलेले आहेत. आपण आता चालू करून बघूया मित्रांनो चालू होते का ते. मित्रांनो आपली मोटरच आहे ते चालू झालेली आहे, आता पाणी फेकते का ते बघूया. आणि पाणी जर फेकलं तर तुम्हाला आता मी नेटच पण घेऊन जातो, कारण की पाणी कसं कसं टपकते ते पण दाखवतो. तर मग मित्रांनो आपल्या नेटमध्ये जे पाणी चालू झालेलं आहे मित्रांनो, आता आपण एक काम करूया, याला असंच चालू राहू देऊया, कारण की आता हे पाणी असं चालू राहणार आहे मित्रांनो भक्कम टाईम. आता सोडूया याला ठिबकणं खत कसं सोडायचं ते मी तुम्हाला स्पष्ट सांगतो एकदा. तर मग मित्रांनो मी केलं मित्रांनो एक जुगाड कसं मित्रांनो, आपल्याला आता खत सोडायला अडचण होऊ लागली. मग मी म्हणलं इथेच का नाही भोसका वाढायचं, मग भोसका वाढायला होऊ लागली तकलीफ. तर मग भोसका वाढायचं एक जुगाड आपण बनवलं आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा मित्रांनो, हे ते जुगाड आहे, आणि जुगाडनं मित्रांनो मस्त इथे छद्र पाडता येतं. मी एकदा छद्र पाडून दाखवतो कसं पडतं ते आता.